जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संयुक्त भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना धन्यवाद वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। मिलिंद प्रश्न यामधील खंड 5 अनुमान प्रश्न बुद्ध वर्ग याला आपण सुरुवात करत आहोत। 2 बुद्ध उत्पन्न न होण्यासंबंधी प्रश्न। 2 बुद्ध उत्पन्न न होण्यासंबंधी प्रश्न। भंते नागसेन, भगवान बुद्धाने असे म्हटलेले आहे की हे भिक्खूंनो, एकाच वेळी जगात 2 अर्हत सम्यक संबुद्ध निर्माण होणे पूर्णपणे अशक्य आहे। हे पूर्वी कधी घडलेले नाही व पुढेही कधी घडणे शक्य नाही। हे पूर्वी कधी घडलेले नाही व पुढेही कधी घडणे शक्य नाही। त्याचप्रमाणे हे भंते नागसेन, सर्व तथागत 7 प्रकारच्या बोधिपक्षीय धर्माचा उपदेश करीत असतात। 4 आर्य सत्याचा उपदेश करतात व 3 शिक्षापदाचा उपदेश देतात। त्याचप्रमाणे अप्रमादी होण्याकरिता अनुशासनाचे महत्त्व विशद करतात। भंते नागसेन, जर सर्व तथागतांची एकच देशना आहे, एकच सांगणे आहे, एकच शिकवण आहे व एकच उपदेश आहे, तर मग असे कोणते कारण आहे की ज्यामुळे 2 तथागत एका क्षणी उत्पन्न होत नाही? ज्यामुळे 2 तथागत एका क्षणी उत्पन्न होत नाहीत, कारण एकाच बुद्धाच्या उत्पन्न होण्याने संपूर्ण जग प्रकाशमय होऊन जाते। एकाच बुद्धाच्या उत्पन्न होण्याने संपूर्ण जग प्रकाशमय होऊन जातो। जर दुसऱ्या बुद्धाचा जन्म झाला तर दोन्ही प्रकाशांनी हे जग पुन्हा प्रखरपणे प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दोन्ही तथागतांनी सुखपूर्वक उपदेश करून अनुशासनाच्या इच्छेने अनुशासन करावे, तेव्हा मला त्याचे कारण सांगावे, ज्यामुळे माझी शंका दूर होऊ शकेल। हे राजा, जगाची स्वाभाविक व्यवस्था हजारो वर्षामध्ये एका वेळी एकाच बुद्धाला धारण करू शकते। ती एकाच तथागताच्या गुणांना धारण करते। जर दुसरा बुद्ध उत्पन्न झाला तर ती त्याच्या गुणांना भार सांभाळू शकणार नाही, उलट ती विचलित होईल, थरथरेल, वाकेल, नमेल, विध्वंस करेल व निश्चित लक्ष्य प्राप्त करू शकणार नाही। विध्वंस करेल व निश्चित लक्ष्य प्राप्त करू शकणार नाही। ज्याप्रमाणे हे राजा, एकाच पुरुषाला वाहून नेण्याची क्षमता असलेली नाव असावी व एकाच पुरुषाने त्या नावेत बसून समुद्र पार करावे आणि अशा वेळी त्या नावेत दुसरा व्यक्ती बसला जो वयाने, वर्णाने, वजनाने पहिल्या व्यक्तीसारखाच आहे, तेव्हा ती नाव समुद्र पार करू शकेल काय? प्रश्न। हे राजा, ती नाव दोघांचे वजन घेऊन पाण्यावर तरंगू शकेल काय? प्रश्न।
आपले लक्ष्य प्राप्त करू शकेल काय? प्रश्न. म्हणते नाही. उलट ती नाव हलू लागेल. उलट ती नाव हलू लागेल, डोलू लागेल, वाकेल, मोडेल, फाकेल किंवा ती नष्ट होऊन जाईल. ती पाण्यावर तरंगून आपल्या निश्चित स्थळी पोहोचू शकणार नाही. ती पाण्यात बुडून जाईल. त्याचप्रमाणे हे राजा, जगाची स्वाभाविक व्यवस्था हजारो वर्षामध्ये एका वेळी एकाच बुद्धाला धारण करू शकते. जर दुसरा बुद्ध उत्पन्न झाला तर ती त्याच्या गुणांचा भार सांभाळू शकणार नाही व आपले निश्चित ध्येय प्राप्त करू शकणार नाही. किंवा हे राजा, ज्याप्रमाणे एखादा व्यक्तीने भरपूर जेवण करावे, त्याचे पोट गळ्यापर्यंत भरलेले असावे, पोटभर जेवण झालेले असल्यामुळे त्याने प्रसन्न व्हावे, त्याच्या पोटात मुळीच जागा शिल्लक नसावी, तो काठीसारखा ताठ व्हावा, तरीही त्याने पुन्हा तेवढेच जेवण केले तर तो सुखी होईल काय? प्रश्न केला. म्हणते नाही. कदाचित तो त्यामुळे मरू शकेल. त्याचप्रमाणे हे राजा, जगाची स्वाभाविक व्यवस्था हजारो वर्षामध्ये एका वेळी एकाच बुद्धाला धारण करते, एकाच बुद्धाच्या गुणांना स्वीकार करते. जर दुसरा बुद्ध उत्पन्न झाला तर ती नष्ट होईल. ती आपल्या निश्चित ध्येयाला प्राप्त करू शकत नाही. म्हणते नागसेन, धर्माच्या अतिभाराने ही पृथ्वी का हलू डोलू लागते? हे राजा, 2 गाड्या रत्नादिनी पूर्णपणे भरलेल्या असाव्यात. जेव्हा एका गाडीतील रत्नांना दुसऱ्या गाडीमध्ये भरण्यात यावेत, तेव्हा हे राजा, ती गाडी दोन्ही गाड्यातील रत्नाचे ओझे वाहू शकेल काय? म्हणते नाही. उलट तिचे आस वाकून जाईल, आरे तुटून जातील, चाक वाकून जाईल आणि कणाही तुटून जाईल. अशाच प्रकारे हे राजा, धर्माच्या अतिभाराने ही पृथ्वी कंपित होत असते आणि या कारणामुळेच हे राजा, बुद्धाचे सामर्थ्य प्रकाशित करण्याकरता हे पुन्हा सांगण्यात आलेले आहे. त्याच्या अन्य महत्त्वाच्या कारणांनाही आपण ऐकावे. ज्या कारणामुळे 2 सम्यक संबुद्ध एका क्षणी उत्पन्न होऊन त्याच्या परिषदेमध्ये विवाद उत्पन्न होतो, ते कारण म्हणजे हा तुमचा बुद्ध आहे व हा आमचा बुद्ध आहे, व यावरून 2 वर्ग निर्माण होतात. ज्याप्रमाणे हे राजा, 2 शक्तिशाली मंत्र्यांच्या परिषदेमध्ये विवाद उत्पन्न व्हावा की हा तुमचा मंत्री आहे, हा आमचा मंत्री आहे, व त्यांच्यात 2 वर्ग पडावेत. त्याचप्रमाणे हे राजा, जर 2 सम्यक संबुद्ध एका क्षणी उत्पन्न झाले तर त्यांच्या परिषदेमध्ये विवाद उत्पन्न होईल की हा तुमचा बुद्ध आहे, हा आमचा बुद्ध आहे, आणि 2 वर्ग पडतील. ह्या कारणामुळेच हे राजा, एका क्षणी 2 बुद्ध उत्पन्न होत नाहीत. हे राजा, वरील प्रमाणेच आपण नंतरच्या कारणांनाही ऐकावे. ज्या कारणामुळे एका क्षणी 2 बुद्ध उत्पन्न होत नाहीत, हे राजा, जर एका क्षणी 2 बुद्ध उत्पन्न झालेत तर श्रेष्ठ बुद्ध असे जे म्हणणे आहे ते वचन असत्य ठरते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ बुद्ध हे वचन असत्य ठरते. श्रेष्ठ बुद्ध
हे वचन असत्य ठरते, विशेष बुद्ध हे वचन असत्य ठरते, उत्तम बुद्ध हे वचन असत्य ठरते, प्रवर बुद्ध हे वचन असत्य ठरते, असामान्य बुद्ध हे वचन असत्य ठरते, अद्वितीय बुद्ध हे वचन असत्य ठरते, अप्रतिम बुद्ध हे वचन असत्य ठरते, अप्रतिम पुरुष बुद्ध हे वचन असत्य ठरते. हे राजा, यामुळेच तो अर्थ स्वीकार करण्यात येतो की एका क्षणी दोन बुद्ध उत्पन्न होत नाही. यामुळेच हे राजा, भगवान बुद्धांचा स्वभावच असा असतो की जगामध्ये एका वेळी एकच बुद्ध उत्पन्न होत असतो. कसल्या प्रकारच्या कारणामुळे? कारण सर्वज्ञ बुद्धाची गुणवैशिष्ट्ये फार महान असतात. सर्वज्ञ बुद्धाची गुणवैशिष्ट्ये फार महान असतात. हे राजा, ह्या जगात जे जे महान आहे ते एका वेळी एकच आहे. हे राजा, पृथ्वी महान आहे, ती एका वेळी एकच आहे. समुद्र महान आहे, तो एका वेळी एकच आहे. शक्र महान आहे, तो एका वेळी एकच आहे. मार महान आहे, तो एका वेळी एकच आहे. महाब्रह्मा महान आहे, तो एका वेळी एकच आहे. इत्यादी या जगामध्ये तथागत अर्हत सम्यक संबुद्ध आहे. तो एक आहे. जेथे एक उत्पन्न होतो तेथे दुसऱ्याला परवानगी नसते. त्याच प्रकारे हे राजा, या जगामध्ये अर्हत सम्यक संबुद्ध एकच उत्पन्न होतो. भंते नागसेन, आपण हा प्रश्न उपमाच्या द्वारे चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगितलेला आहे. ते ऐकून सामान्य माणसाला सुद्धा त्याचे आकलन होईल. तेव्हा आपल्यासारख्या महाप्रज्ञावंताच्या बद्दल तर शंकाच नाही. भंते नागसेन, अतिशय उत्तम. येथे आपण जे सांगितलेले आहे तेच मी स्वीकार करतो. लगभग समजलं असं. याच्यामध्ये लिहिलं आहे महाब्रह्मा हा एक विश्वातला भाग आहे. जग, विश्व, त्याला विश्वाला महाब्रह्मा म्हटलं गेलेलं आहे. ते एकच आहे. पुरं हे जे संसार आहे त्याला आपण पुरं विश्व म्हणतो, जग म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्याही बाहेर लय मोठे ग्रह आहे ना, या पुऱ्या ग्रहाला, आणि त्याच्याहून मोठा आहे महाब्रह्माहून मोठा. जे मोठा आहे एकदम सगळ्यात मोठा ते आहे भगवान बुद्ध. ह्या सगळ्यात मोठा, कारण भगवान बुद्धांनी ह्या सगळ्या जगाचा अभ्यास केलेला आहे. तर म्हणून भगवान बुद्ध एका वेळी एकच उत्पन्न होतो, दोन उत्पन्न होत नाही. आणि त्याचे कारण याच्यामध्ये उदाहरणं दिलेली आहेत. जसं उदाहरणार्थ आपण भाऊचक्रातली गोष्ट करू, तो एका जिल्ह्यामध्ये एकच कलेक्टर राहिले. एकच कलेक्टर, दोन कलेक्टर नाही राहू शकत. दोन कलेक्टर राहील तर मग कोणापाशी काम सोपं? बाकीचे मग सगळे त्याच्या खाली राहते. उपजिल्हाधिकारी खाली म्हणते या सगळे, एक कलेक्टर पाहून राहते मी. तर अशा प्रकारे हे उदाहरण म्हणून सांगितलं. पण या पृथ्वीला फक्त एकाच बुद्धाचा भार सहन होतो, दोन बुद्धाचा भार सहन होत नाही. कारण ते हे पृथ्वीवर नष्ट होऊ नये. वजन नाही सहन करू शकत एवढं पवित्र वजन. कारण हे पृथ्वी फक्त एका पवित्र माणसानेच ग्रहण करू शकते. ते आहे फक्त भगवान गौतम सम्यक संबुद्ध, भगवान बुद्ध. त्यांचाच भार ही पृथ्वी सहन करू शकते. म्हणून 2500 वर्ष अगोदर इथल्या मानवांच्या कल्याणाकरता, मानवांच्या सुखाकरता भगवान बुद्धांनी बोधिसत्वाच्या रूपामध्ये इथे जन्मग्रहण केला. आणि नंतर त्यांनी ज्ञान प्राप्त करून ते अर्हत सम्यक संबुद्ध झाले. आणि जेव्हा ते अर्हत सम्यक संबुद्ध झाले, त्यांनी संपूर्ण मानवजातीचं कल्याण केलं. आणि त्यांच्याच विचारांच्या आधारावर या संपूर्ण जगामध्ये आज प्रगती होत आहे. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. जसं या 19व्या शतकामध्ये
या जगामध्ये 2000 वर्षाच्या बाद, जवळजवळ 2400 वर्षाच्या बाद इथे बोधिसत्व जन्माले आले. बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एकच बाबासाहेब होऊन गेले. आता दुसरे बाबासाहेब नाही झाले, आता एकच बाबासाहेब. आणि त्यानं पुरं जगाला त्यांनी बुद्धाचं ज्ञान सांगितलं, एका बाबासाहेबांनी. या भारतामध्ये जो धम्म इथून प्रतिक्रांतीनंतर कमी झाला होता, कमकुवत झाला होता, नष्ट झालेला होता, त्या धम्माला 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब त्याला गती दिली. त्या धम्माला इथं त्याला धर्मांतरित केलं पूर्ण वातावरण. आणि संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांनी धम्माला एक वेगळी ओळख म्हणून निर्माण केलं, एक ओळख निर्माण केली. तर बाबासाहेब सुद्धा एकच होऊन गेले. आता बाबासाहेब नाही, आता फक्त बाबासाहेबांना विचार जे पेरलेले आहे, बुद्धापासूनचे आलेले जे विचार, भगवान बुद्धापासून आलेले जे विचार पेरलेले आहे बाबासाहेबांनी, ते सर्व विचार आता ते घेऊन आपल्याला चालणं आहे. म्हणून बाबासाहेब सारखा मनुष्य आता या जगामध्ये येणं ते काही आता शक्य नाही. कारण की त्या विचारांच्या आधारावर आपली पिढी तयार करून, आपले येणारे मुलं तयार करून या देशाला आपण सुजलाम सुफलाम आणि प्रगतीच्या दिशेकडे घेऊन जाण्याकरता आपण आपली येणारी पिढी तयार केली पाहिजे. आणि जेव्हा आपण ते तयार करू, हा देश फार सुंदर, फार मजबूत आणि फार बलशाली निर्माण होईल. आणि कधीही कोणी या देशामध्ये दुःखी राहणार नाही, सगळं प्रसन्न आणि आनंदमय आपल्या वातावरणामध्ये जगायला सुरुवात करतील. तर भगवान बुद्धचा जो या पृथ्वीवरचा जो भार म्हटला गेलेला आहे, जो यामध्ये तो सहन होत नाही, कारण ते एक तो शिक्षणाचाही भाग आहे. शिक्षण एक ज्ञान देण्याचा भाग. तर दुसरे जर बुद्ध त्याच्यामध्ये राहतील तर ते ज्ञान काही ते ॲक्सिडेंट होईल. ॲक्सिडेंट समजून राहिलं तुम्हाला? ॲक्सिडेंट होऊन जाईल बा. एवढं मोठं ज्ञान तो माणूस मग ते ब्रेनला काही ते पचणारच नाही, ते तो डिस्ट्रॉय होऊन जाईल, ते ॲक्सिडेंट होऊ शकते. असं तो माझ्या अभ्यासाप्रमाणे सांगून आलो. ॲक्सिडेंटसुद्धा होऊ शकते. का जास्त ज्ञान जर घेतलं ना, तुम्ही पहा, तुम्ही काही जण बम पुस्तकं वाचले, काही जणांना हे मेमरीज गायब झाली. इथला बम अभ्यास केला पण ते ना, तर ते जास्त ज्ञान कधी ते पचत नाही ना. तर मला विचार करा तुम्ही, का एवढे महान बुद्ध आणि दोन बुद्ध जर राहिले, 2 बुद्धाचे ज्ञान तुम्ही जर ऐकलं राहायचा, अरे तर ते पुरं राहायला सूर्य चाललं जाईल. तर म्हणून हे पृथ्वी फक्त एका वेळेस एकाच बुद्धाचा भार सहन करू शकते. आणि तोच बुद्ध पूर्ण ज्ञान वाटते सगळ्या मनुष्य प्राण्यांच्या कल्याणाकरता, मनुष्य प्राण्यांच्या हिताकरता. म्हणून याच्यामध्ये दिलेला आहे 7 बोधिपक्षीय धर्माचा उपदेश, 4 आर्य सत्याचा उपदेश, 3 शिक्षापदाचा उपदेश देतात. त्याचप्रमाणे अप्रमादी होण्याकरता अनुशासनाचे महत्त्व विशद करतात. 4 आर्य सत्य. जगामध्ये दुःख आहे, हे सत्य आहे, त्याला दुसरं ऑप्शनच नाही कोणतं. आपण याच्यावरच सांगू आता थोडं. जगामध्ये दुःख आहे, हे सत्य आहे. हे सत्य इथल्या संपूर्ण मानव प्राण्यांनी मान्य करावं, एवढं हे आर्य सत्य. म्हणून याला आर्य सत्य म्हटलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये काहीच बदल नाही. हे जग दुःखानं भरलेलं आहे. या जगामध्ये दुःख आहे. प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये दुःखी आहे. काही जण आंधळे आहेत, त्याला आंधळेपणाचं दुःख आहे. काही जणांना पाय नाही, त्याला पाय नसल्याचं दुःख आहे. काही जणांना हात नाही, त्याला हात नसल्याचं दुःख आहे. काही जणांना बोलता येत नाही, त्याला बोलता येत नाही म्हणून दुःख आहे. काही जणांना ऐकू येत नाही, त्याला ऐकू येत नसल्यामुळे दुःख आहे. काही जणांचे म्हातारपणामध्ये घुटण्यात लावायला संपलं, त्याच्यामुळे दुःखी आहे. तर विविध कारणामुळे मनुष्य प्राणी हा दुःखी होत असतो. आता कधी कधी मी दुःखी होतो, कारण माझे घुटणे दुखते कधी कधी, त्याच्यामुळे मी दुःखी होतो. तर मनुष्य ह्या जगामध्ये दुःख आहे. मग त्या दुःखाचं कारण आहे. दुःखाचं कारण काय? तर दुःखाचं कारण जे आपल्यापाशी नाही आहे ते त्याचं कारण आहे दुःखाचं. आणि मग भगवंतांनी काय सांगितलेलं आहे? दुःख दूर करता येते, उपाय बी आहे म्हणून. असं नाही आहे का दुःख दूर नाही करता येत. सर्व मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे, पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे का दुःख दूर करता येते.
दुःख दूर करता येते आणि दुःख दूर करण्याचा सांगितला भगवंतांनी आर्य अष्टांगिक मार्ग. मग त्याला आता घुटणे दुखू राहिले, जे प्रॉब्लेम समाजात चालू आहे, आता घुटणे दुखू राहिले, डोळ्याला दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, अजून आपल्या विविध शरीराचे आजार आहे. मग आता काय बा, आता काय करा, आता याच्यावर उपाय काय आहे? तर म्हणून भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, आर्य अष्टांगिक मार्ग, याच्यावरच अभ्यास करायला लागते आपल्याला. तेच तर सांगू राहिलो 3 महिन्यापासून. मग कोणी घेते, कोणी घेत नाही, चाललं डोक्यावर. मग त्रास होते बापा 3 महिन्यापासून घेते, काही फायदाच झाला नाही. सगळं वैज्ञानिक आहे, त्याला त्या दृष्टिकोनातून समजून घ्यायला लागते. आम्ही समजत नाही, मग आम्हाला त्रास होतो. मग चालले मग कर्मकांडाकडे चालले. मग तिकडे कोणाच्या अंगात येते, कोणाच्या काही चालले तिकडं. मग तो येते अंगारा, मग त्यानं अधिक दुःख वाढते. म्हणून भगवान बुद्ध धम्म एवढा बारीक आहे ना, तो फार बारकाईनं समजून घ्यायला लागते. मग जे आर्य अष्टांगिक मार्ग आहे, याला सम्यक दृष्टिकोनातून बघणे. सम्यक काय, हे दुखणार आहे बा. आणि धम्मावर अभ्यास करणे का, मग ह्या वेदना जाणवत नाही. तर त्या लेवलला जर अभ्यास केला तुम्ही, कारण ते आर्य अष्टांगिक मार्ग साधन आहे बघा. मी जरी या थोड्या वेळात सांगून देईन, कमी वेळामध्ये, पण हा आर्य अष्टांगिक मार्ग हा एवढा, म्हणजे याच्यामध्ये एवढं असं समजून घ्या की याच्यावर त्यांनी असंख्य असे खंड लिहिता येते. जर अभ्यास करून जर त्याला लिहिलं तर इतकं बारीक आहे ते. एक त्यातलं आर्य अष्टांगिक मार्गामध्ये एक सम्यक दृष्टी, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मा, सम्यक संकल्प, हे ज्या गोष्टी आहेत ना, याच्यावर त्यांनी अख्खं असं जर बारकाईनं जर अभ्यास केला ना, अशी पुस्तकं बनतात, त्याच्यावर मोठे मोठे खंड बनतात. इतकं बारीक आहे देवाला. त्याच्यावरच आपल्याला अभ्यास करायला लागते. म्हणून हा धम्म काही एवढा सोपा नाही. आणि धम्माच्या ह्या ज्या बाबी आहेत, या जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, तोपर्यंत हे दुःख आपल्याला असंच राहील जीवनामध्ये. आपण असं दुःख राहू. बुद्धाचं तत्त्वज्ञानी आपल्याला प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये त्याला घेऊन त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायला लागते. आणि तेव्हा समजते का हे घुटणे दुखून राहिले बा, याचं हे कारण आहे. मग काय करायला लागतं का, मग त्याला त्याचं मन दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी धम्माचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यामुळे हे एक तत्त्व आहे ध्यानाचं. अजून दुसरं तत्त्व आहे पुस्तक वाचायचं, ते बसलं पाहिजे बरोबर. तर विविध टूल आहे त्याच्यामध्ये, विविध त्याच्यामध्ये माध्यम आहे का ज्याच्यापासून आपण आपलं दुःख कमी करू शकतो. तर म्हणून या 4 आर्य सत्यावर जर आपण अभ्यास केला ना, तर संपूर्ण आपलं जे बऱ्याच गोष्टीचं जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह झालं समजूया. संपूर्ण धम्म यामध्ये दडलेलं आहे. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आपण आता इथेच थांबूया. म्हणून हे पृथ्वी या जगामध्ये फक्त एकाच बुद्धाचा भार सहन करू शकते, दुसऱ्या सम्यक संबंधाचा भार सहन करू शकत नाही. म्हणून हे पृथ्वी महान झाली आता का, या पृथ्वीवर तथागत भगवान सम्यक संबुद्धांनी इथे ज्ञान प्राप्त केलं. हे पृथ्वी महान झाली. म्हणून या पृथ्वी तलावावरील संपूर्ण जगामध्ये जेवढे लोक आहेत त्यांनी भगवान बुद्धांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी भगवान बुद्धांना 3 बार वंदन केलं पाहिजे का, बा तुम्ही तुमच्या जन्मामुळे आम्हाला आमची एवढी प्रगती झाली. आणि ज्यांना समजलं नसेल त्यांनी येऊन भेटावं, मग त्याला सांगतो मी कशी प्रगती झाली. पण काही जण अज्ञानी आहे, त्यांना माहीत नाही का हे बुद्धामुळे झालं, भगवान बुद्धामुळे झालं. जेवढं हे जग प्रगतीपथावर गेलेलं आहे आणि जेवढे या जगामध्ये नवीन नवीन संशोधनं झालेली आहेत, नवीन नवीन शोध लागलेले आहेत, हे जेवढे मनुष्य प्राण्याने आतापर्यंत प्रगती केली हे भगवान बुद्धामुळं. आणि तेच बाबासाहेबांनी संविधानामध्ये पेरलं ते विचार, आणि संत महापुरुषांनी तेच विचार वाटले लोकांना, बुद्धाचे विचार वाटले. आणि जेही चांगलं विचार ऐकून आपली प्रगती होते ते बुद्धाचे विचार होय. फक्त काही जण भगवान बुद्धाचं नाव घेतात आणि काही जण नाव घेत नाही, स्वतःच्या नावानं खपवतात किंवा दुसऱ्याच्या नावानं खपवतात. म्हणजे तत्वज्ञान भगवान बुद्धाचं, लेपन दुसऱ्याचं. उदाहरणार्थ हे दवाई भगवान बुद्धांनी तयार केली,
याचं लेबल भगवंताचं उतरवलं आणि दुसरं लेबल लावलं आणि त्या नावानं विकलं चालू आहे. हेच आपल्याला समजून घ्यावं लागेल. असं सुरू आहे. म्हणून माझं प्रत्येकाला सांगणं आहे की त्यांनी बारकाईनं अभ्यास करावा आणि बारकाईनं अभ्यास करून भगवान बुद्धांचं तत्त्वज्ञान समजून घ्यावं आणि त्या दिशेकडे वाटचाल करावी. म्हणून आपण सर्वांनी मैत्री उत्पन्न करावी, सर्वांशी मैत्री करावी आणि धर्माच्या दिशेने वाटचाल करावी. इथेच थांबतो.